स्वयंघोषित ज्योतिषी आणि आध्यात्मिक गुरु अशोक खरातनं आजवर अनेकांना भविष्य पाहण्याच्या नावाखाली लाखोंचा गंडा घातला आहे. तसंच अनेक महिलांचं लैंगिक शोषणही केलं. पण आता त्याला स्वतःचंच भविष्य काय असेल याची जाणीव झाली आहे. कारण विशेष तपास पथकासमोर चौकशी दरम्यान त्यानं यावर प्रतिक्रिया दिली आहे. सूत्रांच्या हवाल्यानं माध्यमांनी याबाबत वृत्त दिलं आहे. अशोक खरातवर सध्या विविध प्रकारचे 15 गुन्हे दाखल असून यापैकी 3 प्रकरणामध्ये SIT कडून कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. त्याचबरोबर ईडीनं देखील आर्थिक घोटाळ्या प्रकरणी त्याच्या भोवतीचा फास आवळला आहे. त्यामुळे दिव्य शक्तीचा दावा करून इतरांना फसवणारा अशोक खरात हा हतबल झाला असून मानसिकदृष्ट्या खचला असल्याचं दिसून येत आहे. कारण नुकतंच त्याने SITच्या चौकशी पथकासमोर आपण आता इथून बाहेर पडू असं वाटत नाही, माझं मरण आता इथंच आहे अशी प्रतिक्रिया त्यानं दिली आहे. चौकशी पथकातील सूत्रांच्या माहितीनं माध्यमांनी याबाबत वृत्त दिलं आहे. अशोक खरात हा नाशिकमधील एक स्वयंघोषित ज्योतिषी आणि आध्यात्मिक गुरु असल्याचं भासवणारा हाय प्रोफाईल गुन्हेगार आहे. त्याच्या अनेक काड्या कारनाम्यांच्या पुराव्यासह भंडाफोड झाला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील आजी माजी राजकारणी मंत्र्यासह अनेक व्यापारी आणि उद्योगपतींनी देखील खरातच्या दरबारात हजेरी लावली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह माजी शालेय मंत्री दीपक केसरकर, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह इतर अनेक राजकीय नेत्यांचे त्याच्यासोबतचे फोटो समोर आले आहेत. या प्रकरणात खरातच्या संस्थाशी थेट कनेक्शन समोर आल्याने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना आपल्या पदाचा राजीनामाही द्यावा लागला आहे. दरम्यान अशोक खरातनं आपल्याकडे दिव्य शक्ती असल्याचा दावा करत अध्यात्माचा गैरफायदा घेत महिलांना जीविताची भीती दाखवत तसंच बदनामीच्या धमक्या देत त्यांचं लैंगिक शोषण केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यांच्या कार्यालयातच हे शोषणाचे प्रकार घडल्याचं आणि याच्या CCTV फुटेजच्या रूपातच ठोस पुरावे समोर आल्यानं त्याला कुठल्याही प्रकारची पळवाट राहिलेली नाही. सध्या या विकृत खरात प्रकरणाचा तपास महिला IPS अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथकाकडे सोपवण्यात आला आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.